नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे, राकेश हा अर्णवला धमकी देत असतो की तू बऱ्या बोलाने गप्प बसायचं, नाहीतर मी तुझ्या बहिणीला काहीही करू शकतो. आणि तू जर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या जर जीवाला धोका निर्माण झाला तर. हे ऐकल्यानंतर अर्णवला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तो उठून उभा राहतो आणि त्याला मग नीट व्यवस्थित मी तुला समजून सांगतो बघ. हे बघ चिंटू, आता तू आहे ना, मी जसं सांगेल तसंच वागायचं. तुझ्या बहिणीला यातलं काहीही कळू द्यायचं नाही आणि माझं लग्न होऊ द्यायचं. सगळं काही आत्ता जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचं कंटिन्यू. आणि मी दोन्हीकडे हे व्यवस्थित लक्ष देईल. काळजीच करू नको. तुझ्या बहिणीचीही काळजी घेईल आणि तुझ्या मिस इंदोरची पण, हो की नाही. असं म्हणत चिंटू चिंटू करत त्याच्यासमोर नाचतो आणि त्याला गप्प राहायला सांगतो. आणि जर तू गप्प राहिला नाही तर काय होईल तुला माहिती आहे ना. एकतर मी तिला एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं करत मारून टाकेल, नाही तर कुठून तरी ढकलून देईल. आधीच तुझी बहीण अपंग आहे आणि तिला मी सांभाळतो आहे ना. मला माहिती आहे तिला मारता पण येतं, मला कसं मारायचं तेही मला चांगलंच ठाऊक आहे. जर माझ्या वाकड्यात तू गेला तर तुझ्या बहिणीच्या जीवाला तू मुकशील. तेव्हा मी जसं सांगतो तसं कायम वागत राहायचं, माझ्या मर्जीत राहायचं आणि कुठल्याही प्रकारे तू तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण तिची परिस्थिती किती नाजूक आहे माहिती आहे ना. आणि मला तिची खूप काळजी आहे. माझ्या होणाऱ्या बाळाला काही झालं तर. असं म्हणत चिंटूला एकदम छान प्रकारे धमकी देऊन गप्प बसवलं जातं. चिंटू आता त्यांच्यासमोर काहीही बोलू शकत नाही. हे राकेशला चांगलंच कळून चुकलेलं असतं आणि राकेश मग बाहेर निघून जातो. अर्णवला खरंच दगडाखाली हात असल्यासारखं वाटू लागतं. इकडे आपल्या आयुष्यूलाही वेगळं असं काही वाटत नाही, कारण तिलाही आपल्या बाबांनी सांगितलेली गोष्ट ऐकावी लागत आहे. तिला अर्णवचा कॉल ब्लॉक केला आहे ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं, पण बाबांच्या खातीर हे सगळं केलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण का कोणास ठाऊक तिला एक वेगळीच चुरचूर लागली आहे आणि तिला ह्या गोष्टीची जाणीव पण होत नाही की आपल्याला एवढी आतुरता का लागली त्यांच्याशी बोलण्याची. अर्णव पुन्हा एकदा फोन ट्राय करून पाहतो, तेव्हा तुम्ही पोचू शकत नाही असं सांगितलं जातं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं बहुतेक ना काकांनी तिला फोन कॉल ब्लॉक करायला सांगितलेला असावा, म्हणूनच तिने हा फोन कॉल ब्लॉक केलेला असेल. आणि इकडे ईश्वरीलाही त्याच गोष्टीचं वाईट वाटत असतं. वारंवार तो फोन कॉल ट्राय करत असतो पण एकाचाही घरातला फोन लागत नाही. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की कॉल ब्लॉक झालेले आहे. अर्णव फार चिटचिट करू लागतो. असं कसं कोणी करू शकतं म्हणून त्याला वाईट वाटत असतं. पुन्हा एकदा फोन वाजतो आणि इकडे लावण्य त्याला फोन लावत असते. तो मिस इंदोर इतका वेळ लागतो फोन लावायला, मी किती कधीचा तुम्हाला फोन लावतोय अशी बडबड करू लागतो. आणि ही त्याची बडबड त्याने फोन न बघता उचलल्याने लावण्य ऐकते. लावण्य त्याला सांगते, इंदोर नाही तर मी आहे लावण्य. खरं तर मी आपल्या लग्नाच्या डेस्टिनेशन प्लॅनबद्दल बोलण्यासाठी तुला फोन केला होता. माझी मम्मा मला विचारत होती आपण कुठे प्लॅन करायचं लग्नाचा, आणि तिला मी म्हटलं की थांब पहिले मी अर्णवशी बोलते मग तुला सांगते. पण तू तर इथं तुझ्या वेगळ्याच दुनियेत आहे. तुला मिस इंदोर सोडून ह्या जगात कोणी काही दिसतच नाही. अरे आम्हीही जिवंत आहोत, आम्हीही तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण तीच एक मुलगी आहे का तुझ्या आयुष्यात महत्त्वाची, आणि आम्ही कोणीच नाही का. असं म्हणत लावण्य त्याला जाब विचारत असते. आणि अर्णव आता एकदम डोळे बंद करून काहीही होऊ शकणार नाही ह्या मुलीचं म्हणत ऐकत असतो तिचं बोलणं. त्याला फार वाईट वाटत असतं की ह्या मुलीला उत्तर द्यावं तरी काय, आणि लगेचच अर्णव फोन कट करून टाकतो. पण त्याला आता इकडे सगळ्यात ईश्वरीचं लग्न कसं थांबवता येईल ह्या गोष्टीचा विचार आलेला असतो. आणि ईश्वरी ही त्याच विचारात असते की आपण आज सरांशी बोललो नाही, त्यांचा फोन ब्लॉक केला आहे, त्यांना किती वाईट वाटत असेल, पण बाबांसाठी हे सगळं करावं लागतं आहे. तितक्यात नम्रता तिथे येते. नम्रता तिची अवस्था पाहते. नम्रताच्या लक्षात येतं बाबांनी तुला फोन ब्लॉक करायला लावला आहे, आम्हाला सगळ्यांनाही करायला लावलं आहे, ह्या गोष्टीचं तुलाही वाईट वाटतं आहे ना. मलाही वाटते. आणि मला काय वाटतं माहिती का, तू एकदा अर्णवसोबत बोलायला हवं.
पण ईश्वरी म्हणते नाही, मी बाबांचा विश्वासघात करणार नाही. त्यांनी मला भेटायचं नाही आणि बोलायचं नाही असंही सांगितलेलं आहे, तर मी त्यांना भेटणारही नाही, बोलणारही नाही. पण नम्रता म्हणते मी अरेंज करते, गपचूप भेटूया, आपण असं कोणाला सांगायचं नाही. पण त्यांना काहीतरी महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं असेल हे मात्र नक्की. पण ईश्वरी स्पष्टपणे नकार देते, मी बाबांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी भेटायला किंवा बोलायला अजिबात तयार नाही. कारण बाबांनी नकार दिला आहे तर मीही त्या व्यक्तीला भेटणार नाही म्हणजे नाही, असं स्पष्ट तिने सांगितलेलं असतं. इकडे अर्णवला मामा सकाळी सकाळी विचारतात, तू बोललास की नाही ईश्वरीसोबत? त्यावेळेला तो सांगू लागतो की माझा कॉल आता ईश्वरीने ब्लॉक केला आहे. आता त्याचं कारण काय, तर मी ईश्वरीच्या वडिलांवरती गाडीने चिखल उडवला, तो योगायोग होता, असं मी मुद्दाम ठरवून नव्हतं केलं. आणि ते इतके उद्धटपणे माझ्याशी बोलत होते, मी त्यांना सॉरी बोलत होतो, पण ते माझं काहीही ऐकून घेत नव्हते. आणि त्याच्यानंतर मी घरी गेलो तर तेही घरी आले आणि आमच्यामध्ये तिथे वाद झाला. तेव्हापासून ईश्वरी माझ्याशी बोलायची बंद झाली. तर मामा म्हणतात तुझा फोन नाही उचलत आहे, मग माझा तर उचलेल ना, असं म्हणत ते तिला कॉल लावू लागतात. आणि ईश्वरी इकडे तिच्या कामात मग्न असते. तितक्यात फोन येतो, मग ती बघते. मग ती म्हणते बोला मामा, अंजली ताईंची तब्येत बरी नाही का? तर ते सांगू लागतात अंजलीची तब्येत बरी आहे, मला ना तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. त्यावेळेला ती लगेचच त्यांना थांबवत म्हणते की तुम्हाला नक्कीच अर्णव सरांनी फोन करायला लावला असेल आणि त्यांच्याकडे तुम्ही फोन कॉल देणार असेल तर देऊ नका, कारण मी त्यांच्याशी बोलणार नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे बोलायचं नाही, तर मी आता ठरवलं आहे की मी त्यांच्याशी बोलणार नाही. तसंही मला त्यांच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही, असंही म्हणून ती मामांना तिथेच थांबवते. मामा तिला सांगत असतात त्याच्याशी नको बोलू, पण माझ्याशी तर बोल. पण ती तितक्या वेळात फोनही कट करून टाकते. आता ईश्वरीने फोन कट केला आहे, तिच्यापर्यंत हा मेसेज पोचायला हवा. अर्णवला काही केलं काय करावं ते सुचेना. तितक्यात मामांना एक युक्ती सुचते, आपण तिच्या क्लाउड किचनवरती कस्टमर बनवून काहीतरी आयडिया लावू आणि तिला तिकडे मीटिंगसाठी बोलवू आणि त्या ठिकाणी मग तू जाऊन भेटायचं आणि तिला कळणारही नाही आणि आपण तिच्याशी मीटिंगही करून घेऊ आणि तिला सत्यही सांगून घेऊ. कारण व्हॉट्सअपला मेसेज टाकून पाहिला तर मामांचाही नंबर तिने ब्लॉक केलेला असतो, मेसेजही दाखवत नाही आहे. आता हीच एक युक्ती आहे ज्याने आपण तिच्यापर्यंत पोचू शकतो, असं स्पष्टच मामा त्याला सांगू लागतात. आणि ह्या युक्तीनेच आपण तिला राकेश हाच राजेश आहे ही माहिती, ही बातमी पोचवू शकतो. पण अंजलीपर्यंत ही घरी बातमी यायला नको, याचीही खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर अंजलीच्याही जीवाला धोका निर्माण होईल. लावण्य सकाळी सकाळी वल्लवीला भेटायला घरी येते. वल्लवी सांगू लागते की आता बरोबर म्हातारीला आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला हवं आणि तिच्याकडनं हवं ते आपल्याला ते काढून घ्यायला हवं. लग्नाची लवकरात लवकर तारीख म्हातारीला काढायला सांगायची आणि तिच्यावर प्रेशराईज करायचं की लवकरात लवकर हे लग्न झालं पाहिजे. त्या दोघींमधलं बोलणं राकेश ऐकत असतो आणि वल्लवीचा प्लॅन चालू असतानाच तिथे राकेश येतो. मग त्यांना म्हणतो काय चाललंय तुमचं, तुम्हाला लग्नाची तारीख काढायची वाटतं, लवकरात लवकर करा लवकर करा. त्यात वल्लवी म्हणते तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट यांच्या लग्नामध्ये? तेव्हा तो म्हणतो तुम्हाला किती इंटरेस्ट आहे तुम्ही पाहिलाच ना, आणि माझा एकुलते एक साला आहे, त्यामुळे मला तेवढा इंटरेस्ट घ्यावाच लागेल ना. त्याचं आयुष्य सुरळीत पार पाडावं. तुमच्या दोघींचंही किती जमते तेही मला दिसते. तितक्यात तिथे आजी येते आणि आजीला गुड मॉर्निंग म्हणत लगेच सकाळी सकाळी नमस्कारही जावे बापू करतात. ती त्याचं पाहून लगेच लावण्याही करते. दोघांनाही सुखी राहा असा आशीर्वाद आजी देते. आणि तितक्यात राकेश म्हणतो मला ना महत्त्वाचं अर्जंट काम आलं आहे, त्यामुळे मला बाहेर जायचं आहे, तर तुम्ही माझ्या अंजलीकडे लक्ष द्याल का? त्यावेळेला आजी म्हणते हो नक्की देऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुठेही गेलं तरी तुम्हाला फक्त अंजलीचीच काळजी असते. त्यावेळेला तो म्हणतो अंजलीच सगळ्यात महत्त्वाची आहे माझ्यासाठी, तुम्ही लक्ष ठेवा, काय वाटलं तर मला फोन करा, असं सांगून निघून जातो. लावण्याला ही आजी म्हणते इथून पुढे तूही माझ्या अर्णवची अशीच काळजी घे, म्हणजे मला दोघांचंही अजिबात टेन्शन राहणार नाही, असं म्हणत त्यांच्यामध्ये ते संवाद चालू असतो. इकडे सकाळी सकाळी एक महत्त्वाचा कॉल ईश्वरीला येतो, तो म्हणजे क्लाउड किचनसाठी. आणि मग ती त्यांना क्लाउड किचनवरतीच भेटायला बोलवते. पण तो म्हणतो मला मिठाईची जरा जास्तच मोठी ऑर्डर द्यायची आहे, त्याच्यामुळे तुम्हीच मला भेटायला यावा. पण ती म्हणते नाही तुम्ही आमच्या किचनला या, पण तो नकार देतो. जर तुम्हाला मोठी ऑर्डर हवी असेल तर मी सांगेल त्या पत्त्यावरती यायचं. मग तो सांगितलेल्या पत्त्यावर मग ईश्वरी जायला तयार होते. तितक्यात तिची आई नकार देते, तुला तब्येत बरी नाही, आज नाही गेली तर चालणार नाही का? पण ईश्वरी आणि नम्रता म्हणत असते खूप मोठी ऑर्डर आहे, खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. ती ऑर्डर मिळवण्यासाठी तरी आपल्याला त्या
मीटिंग करण्यासाठी त्या जागेवर जावंच लागेल आणि एवढी मोठी ऑर्डर पहिल्यांदाच आपल्या क्लाउड किचनला भेटणार. आनंदाचा क्षण असतो. ईश्वरी नाचत असते आणि पटकन मी तयार होते आणि तिकडे जाते असे सांगू लागते. इकडे मामांच्या माणसांनी मामाला फोन केलेला असतो आणि त्या मॅडम तिथे भेटायला येणार आहे. तुम्ही सांगितलं तसंच बोललो आहे. मग मामांनी त्या ॲड्रेस वगैरे सगळं बोलून दाखवलं. तर तो व्यक्ती म्हणतो हो त्याच ॲड्रेसवर मी त्या मुलीला बोलवले. त्यांचं बोलणं इकडे छान प्रकारे राकेश ऐकत असतो, कारण राकेशने एक व्हॉईस चिप तिथे ठेवलेली असते, ज्यामुळे त्यांच्या रूममध्ये कोणी काहीही बोललं ते त्याला तिकडे ऐकायला येतं. आणि त्याने तिकडे बरोबर ऐकलेलं असतं की एक ठिकाण आहे जिथे ईश्वरी आणि अर्णवची मीटिंग होणार आहे आणि ती मीटिंग आता कशी आपण इंटरेस्टिंग बनवू शकतो. तर राकेशने ईश्वरीच्या वडिलांना त्या ठिकाणाचा ॲड्रेस पाठवून ईश्वरीच्या मागावरती पाठवलं. तिथे ईश्वरी अर्णवसोबत भांडत असते, मला तुमच्याशी भेटायचं नव्हतं, तुम्ही असं का केलं. तितक्यात तिथे ईश्वरीचे वडील जाऊन पोचतात. त्यांना पाहून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. दोघंही घाबरलेले असतात आणि ईश्वरी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते की बाबा यांनी मला चुकून इथे बोलवलं, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, मी तुम्हाला न विचारता तुम्हाला न सांगता काहीच केलेलं नाही आणि योगायोगाने आमची भेट झाली. पण ते काहीही ऐकायला तयार नसतात. ईश्वरी तू माझा विश्वासघात केला, मी तुला भेटू नको सांगितलं तरी तू भेटलीस असं म्हणत तिथे ते वाद घालू लागतात. चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.